राम श्री राम जय जय 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 गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला. याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्मांचे सुखदुःख संपले. खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. मी मागे आहे, तू पुढे चल, हेच भगवंतांनी आपण सर्वांना सांगितले आहे. एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील. त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानित नाही. वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवतो. अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचा असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय? खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे गीतेचे सार आहे. आसक्ती भगवंताची असावी. कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरुरी असते. विषय सुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो. खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा. खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही, पण आपण फळाची आशा उगीच करीत बसतो. इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ एखाद्याला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे? तर ते भगवंतासाठी होय.
भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल. सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढवले. त्याने परावलंबित्व मात्र आले आणि परावलंबनात खरे सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती. विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत. विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो. म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत. त्या कशाही मिळवाव्यात. पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवाडे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये. आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते. त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय. हीच विद्या होय. हाच खरा धर्म होय आणि हेच परमार्थाचे सार होय. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो. विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी. भगवंता माझा भोग बरा कर असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच. भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो. चोर येतील त्यावेळेस सावध राहतो. तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध राहणे ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे. विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी. अंतेमती सागती अशी आपल्यात म्हण आहे. जन्मात जे केले नाही ते मृत्यूच्या वेळेला कसे आठवता येईल. एवढ्याकरता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे. भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते. त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण त्या आवडीने, तळमळीने, भावाने घेत नाही, त्यात नामाचा काय दोष. नामाची भावना वाढवणे हीच उपासना. एखाद्या आईला सांगितले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस, तर ते जसे शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही हे लक्षात ठेवावे. मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल. खरोखर भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. 13 कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते यात शंकाच नाही. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान, शांती आणि सुख आहे. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे. आपण नामात राहावे आणि दुसऱ्याला नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये पण भगवंताला विसरू नये. भगवंताच्या स्मरणात स्वतःच विसरावे. सर्वाभूती नम्र होणे हाच अभिमान घालवण्याचा उपाय होय. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल. भगवंत सगुणात आले म्हणजे काय. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, हिंदू धर्मासारखा धर्म नाही, परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या. देव जर निर्गुण निराकार तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला. पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली. तेव्हा प्रत्येक जण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले.
कोणी दादा घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी दामोदर घरी नाही म्हणाले, कोणी रावसाहेब घरी नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात झाले. भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले. हीच सगुण भक्ती होय. सगुणोपासने वाचून मोक्ष मिळणार नाही. उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे, उपास्याचा गुण अंगी आणणे. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखे निस्वार्थी बनले पाहिजे. रामाने जग माझ्याकरता आहे असे न म्हणता मी जगाकरता आहे असे म्हटले. हा खरा परमार्थ. एकपत्नीव्रत, सत्यभाषण हे रामाचे 2 प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्श रूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे. म्हणून सत्संगतीने ते साधते. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात. तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली. भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान. भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे. एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे राजकारण घ्या किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थाने मुख्य हरिकथा निरूपण असे सांगितले, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही करते पण मिरवू पाहतो, इथेच सर्व बिघडते. हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते. नुसते विषय घातक नाहीत, त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे. विषयाच्या ताब्यात जाणे घातक आहे. इमारत मोठी करावी, कळस सुंदर सोन्याचा करावा म्हटले तर पायात जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे. अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे, ते होत नाही. तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग. भगवंताचीच घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले. दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत. आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते. मी दुसऱ्या कशाचाही नाही असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते. परमात्मा हवा ही नाही आम्ही जाणीव करून घेत, जग हवे असे म्हणतो आणि तिकडे सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो. मी म्हणतो जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे. आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले. जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते. ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्व नाही. राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत. पण आपण नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो. तसे करू नये. खरेखुरेच रामाचे दास व्हावे. ज्ञान, योग, प्राणायाम
वगैरे भगवंता वाचून येऊ शकेल, पण भक्ती मात्र भगवंता वाचून येणार नाही. भक्ती ही भगवंताची देणगी आहे. प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो, पण तो खरा स्वार्थ नाही. खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे. भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून व नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली. तिथे सासू, सासरा, दीर, नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुखसमाधान मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगले आहे, पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही. तसेच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे, आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे. पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली, पण ती नापसंत झाली. नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले. मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर, अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते. त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही, त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपला शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नामच तेवढे आहे. साधन निष्काम बुद्धीने आणि सावधानपणे करावे. भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच. मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला. मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. राम करता हे जाणतो तो मुक्त. माझे माझे असे म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो. बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले की मुक्तावस्था. माझ्यासारखा पापी मीच असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो. मी एक भगवंताचा झालो, आता नाही कोणाचा असे म्हणावे आणि जगात नटासारखे वागावे. वास्तविक आपण मायेकडून पछाडलो गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत त्याचे होऊन राहावे, मग माया खरी नाही हे समजते. मायेला ओळखणे म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे हे वैराग्य. पापपुण्य हे मनाचे धर्म आहेत. मी आता नाम घेतो, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावे. चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार. साधनात दृढ भाव पाहिजे. साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे. ते अगदी निष्काम असावे. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच, पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीच जगाचे दोष काढत बसतात
दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात. हे फार मोठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले. साधकाने तसे बनले पाहिजे. परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून 4 पावले दूर राहावे, नाहीतर तोच हवा असे वाटू लागते. जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत, एवढे पाहायला वेळ कुठे आहे. म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया. कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःखच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरून येते. पण 75% आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे 2 पण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही. आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात. प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे, कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे. लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच. ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगवलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतवणे आणि उद्योगात राहणे ही भगवत सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे.
मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसे सुद्धा एकासारखी कुठे असतात. पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे जगतात हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात, परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते, म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारित नाही. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताचा घात होतो अशी कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थाकरता आणि बडेजावाकरता लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच समजावी. दुसऱ्याचे मन दुखवणे म्हणजे भगवंताचे मन दुखवणे होय. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातून सुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ, रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे. वास्तविक हे कसले नियम? तुम्ही एक वात लावली काय आणि 2 वाती लावल्या काय? शेवटी दिवा लावावा लागतोच. त्यापेक्षा मी कुणाचे अंतःकरण दुखवणार नाही असा नियम करावा. प्रथम 4 महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते, कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा. हे जसे ती सांभाळते त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू. भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही. याला काय करावे? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावे हाच एक उत्तम मार्ग आहे. अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप असे म्हणतात. शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. तुम्ही विचारी सुज्ञ आहात, थोडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती. विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे. सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दाचा खेळ जाण. अर्पण केल्याची खुण, न लागावी काळजी तळमळ जाण. परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा, याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा. ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. उपास हा शब्द अलीकडील जाण, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण, तेथे आहे निर्धास्तपण. उपासा पुढील ठाण, उपासना मुख्य जाण. उपासनेत राहावे आपण, हेच रामाचे सान्निध्य जाण. शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्यप्रकाशता, काळोखाचा नाश होईल तत्वता. एवढे आता ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे. स्मरता रामाला, तो देईल समाधानाला. देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिफार. होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण. देवा देह केला तुला अर्पण. परमात्मा दयाळू फार, आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार. मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास. न सोडावा आता धीर, सदा घ्या भगवंताचे नाम. जेणे कृपा करील रघुनंदन. राम कृपाळू दिनांचा नाथ, तो सर्व काही पाहात. आपले प्रारब्धाने आलेले कर्म, ते त्यास न विसरता करावे जाण. सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन. हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण. आता आपलेपणाने वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना. सारांश,
देहतादात्मक याचेच नाव दुःख. परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान, अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल. जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासुर येते, त्याला निराळे बोलवावे लागत नाही, त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे. सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झाले. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत, किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात, पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनाने आतून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते. अंगाला राग फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही, तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय. कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय. आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे. गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो. चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही, कारण मग वाईटाला जागाच राहत नाही. नामस्मरण हे साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवावा की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळच आहे. प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरुने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो, म्हणून सतत नामस्मरण करीत असावे. वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य. बद्ध आणि मुक्त यातला फरक. बद्ध हे जगाचे असतात, मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना त्याची उपासना कोणती, गुरु कोण हे पाहतात, त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणे. मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून. आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो, परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो. म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखते असे म्हणतोच की नाही. म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे. आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मी पण हा आपल्यात इतका बांधलेला असतो. आपले मन विषयाच्या आनंदात रंगते म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषय जिथे खोटे तिथे मन रंगूनही ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय
आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरता काही तप याग वगैरे करावे लागत नाही. संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते मी केले हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असे म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे मी केले नाही परमात्म्याच्या इच्छेने झाले असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे. ज्याप्रमाणे मनाने मी देहाचा आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो, त्याचप्रमाणे मनाने मी भगवंताचा आहे असे म्हणत गेल्याने आपण भगवत रूप बनून जाऊ. परमेश्वर जाणण्याचा मार्ग. जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो. स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे आपण म्हणतो. म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पहावा असे सांगतात. त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असते. अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कुणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल. कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल. कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे, तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालतील. कुणी याग, कुणी हठयोग तर कुणी जपतपादी साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे. तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पाहावे. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे 4 वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे. आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का. पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेने जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा. हे जे सर्व जग दिसते त्याला कोणीतरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का. एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पंचभौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कोणी निर्माण केली. त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करता असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच. आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात, बाहुलीचे सर्व संस्कार ते करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात. पण त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तसेच धावत जातात. त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो
आणि संसारही करणारा तोच असतो. तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे? समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी. म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत. आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय? बरे तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा. मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे. काळजीचे मूळ कर्तेपणात. आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवतो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितले. तेव्हा तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस, म्हणजे तू स्वतः सिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो. पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो. आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो. काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले. मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले. त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात. भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात. हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे. काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, मग ती सुटणार कशी? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही. संकट आले तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी असावी. अभिमान जाणे ही देवाची कृपाच. आता उत्सव पुरा झाला. आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत. त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी
अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही. मागे एकदा असे झाले की एक जण 3 वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरु तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, मी इथे एके ठिकाणी बसून 3 वर्षे साधन करतो आहे. ते म्हणाले, वा वा, फार चांगले. तू आणखी 3च दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल. तो तसे करू लागला. त्याला वाटले की 3 वर्षे साधन केले तर आता 3 दिवस करणे फारसे काय अवघड आहे, ते तर सहज करीन. पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे 5 मिनिटे सुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले. खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली. तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला. तो म्हणाला, मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर होणे शक्य नाही. तर मी आपल्याला शरण आलो आहे. याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही. एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो. पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो. परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच फार कठीण जाते. भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितले तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भापून मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये, हेच देणे मला दे, असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे. भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये नवे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय. म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे. ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी.
श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो. परमार्थातही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे. रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखवले. त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला. मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे. अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो. परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच. मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे. आपण त्याचे अंश आहोत. मग आपण दुःखी का? याचे उत्तर असे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही. जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहत नाही. श्रद्धेने साधन करत नाही. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत. त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. भगवंताजवळ काय मागावे? परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल? तो तर नामरूप आणि गुण यांच्या अतीत आहे. म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजे सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असं नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुख दुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, इथे आता मला प्यायला पाणी मिळाले तर फार चांगले होईल. असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे आता काही खायला मिळाले तर बरे असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याचीही सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हा इथे माझी बायका मुले असती तर मजा आली असती. असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले, आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले, तर आता इथे मला मरण आले तर? असे म्हणताच तो मरण पावला. म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग. त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला जो राजा तयार होता त्याच्यापाशी त्याने एक कश्चित घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी. ती मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही. भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत? तर भक्तांकरताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही
देव आहे ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, विभीषण शरणाला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. रामा परते सत्य नाही. मी कोणाचा कोण, मी आलो कोणीकडून. तू आहेसी अजन्म आत्माचे निधान. आत्म्यासे नाही जन्म मरण, हे सत्य आहे जाण. आत्म्यास नसे जन्म मरण, तरी तो देहात आला कैसा कोण. आत्मा निर्गुण निराकारी, त्यास नाही जन्म मृत्यूची भरी. तो सत्ता मात्र वसे शरीरी. आत्मा नाही करता हरता, तो कल्पनेच्या परता. तू आहेस आत्मा, सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा. सर्व पोथ्यांचे सार, सर्व साधू संतांचा विचार, परमात्मा एकच सत्य जाण. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. राम सत्ते विण न हले पान, हे सर्व जाणती थोर लहान. श्रीराम रूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण सुंदर, तयासे माझे अनंत नमस्कार. रामाविणे सत्य काही, सत्य जाण दुजे नाही. दुःखाचा हरता व सुखाचा करता, परमात्म्या वाचून नाही कोणी परता. रामा परते हित, सत्य सत्य नाही त्रिभुवनात. आजवर जे जे काही केले, ते भगवत चिंतनाने दूर झाले. विषय मला मारी ठार, हा जेव्हा झाला निर्धार, तेव्हाच तो होईल दूर. सर्व काही पूर्ववत चालावे, तरी पण मन रामाला लावावे. वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती, ही भगवत कृपेची नाही गती. न व्हावे कधी उदास, रामावर ठेवावा विश्वास. स्वार्थरहित प्रेम, हीच परमात्म्याची खूण. जसा सूर्याला अंधार नाही, तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही. परमात्मा न्यायरूप आहे, म्हणजे परमात्मा सत्य आहे. रामाविण सत्य सत्य काही, सत्यत्वाला उरले नाही. आपले आधी आला, आपले संगत राहिला, आपले मागे उरला, त्याची संगत धरतो भला. रामाचा आधार जन्मा आधी आला, पण माझे मीपणाने सोडून गेला. सर्व स्थिती लय करता, एकच प्रभू माझा राम त्राता. राम सर्वव्यापी भरला, तो माझे पासून दूर नाही जाहला. परमात्मा सर्व ठिकाणी भरला, त्याचे विणरिता ठाव नाही उरला. सर्व जीव पराधीन, सर्व परमात्म्याचे अधीन. म्हणून जे जे घडेल काही, ते ते त्याचे सत्तेनेच पाही. चातुर्य बुद्धी देह भाव वासना कल्पना, ही मायाच अवघी जाणा. माया बहुत जुनाट, तिने बहुतास भोगविले कष्ट. मुख्य देह बुद्धी अविद्यात्मक, अविद्या पराक्रम साधी फार. तिची शक्ती फार मोठी, आत्मदर्शन न होऊ देई भेटी. म्हणून जे जे दिसते ते ते नासते, हा बोध घेऊन चित्ती, सज्जन लोक जगी वर्तती. जगाची उत्पत्ती स्थिती लय, हे परमात्म्याचे हाती, मनी न वाटू द्यावी खंती. कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे. एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल. इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल. तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.
सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे. एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असं नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही. म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे. ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे. जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे. एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे, त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया. त्यात खरे हित आहे आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवांती कळते. म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशा रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामही फळ देईल. देव अत्यंत मायाळू आहे. तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो. बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात. परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला कळते का. आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले. असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल. म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही. ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत. ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल. म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहमपणाने लडबडलेले सत्य. ती स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास. तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्यात माझा काय दोष. मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो. परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती. ते रक्षण करतील असं तुला वाटत होतं. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ. तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस. त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. जगाची आशा, आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोचेल. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का. देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा हेच माझे सांगणे.
सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो. भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे. मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्याला कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे, त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे अजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली. कल्पनेच्याही पलीकडल्या गोष्टी जर आपल्या यक्कश्चित संसारात सुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे? सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो, परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. जसा मारुतीमध्ये देवांश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, पण आपण झाकून तो विझवून टाकला. याला काय करावे? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्या बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निश्शंकपणाने वाटणे हे ज्ञान होय. उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी. विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भासतो, किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते, परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही. एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत. हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावे. आपण निष्पक्षपाती बुद्धीने विचार केला
तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल. भगवंत हा सर्वांना साध्य आहे, फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही. आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण आधी करावे, मग पुढील माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधान असावे. उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे लक्षण आहे. ज्याला भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा, बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे की इंद्रिय तिकडे बळजबरीने जातीलच. राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत रामाशी त्याचे नामच समरस होते. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. विषय, वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे. भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी? बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या क्षाची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात आधी काय आवडते हे संतांनी सांगून टाकले. ते म्हणजे आपण विषय, वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे. आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत. याला काय करावे? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोचते. तसे भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. भगवंत हवासा वाटणे यामध्येच सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे. त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपणास दिले आहे. त्यात विश्वासाने बसू. संत कर्णधार आहेत, ते आपणास पैलपार नेतील. भगवंताशी आपले नाते जोडावे. भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्र ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे.
कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता, मी लेकरू. तो पिता, मी पुत्र. तो पती, मी पत्नी. तो पुत्र, मी आई. तो सूत्रधार, मी बाहुले. असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नाते लावतो आणि सहवासाने प्रेम वाढवतो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्विक आहार होय. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात. त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकी करता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते, तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळे काही करण्याची जरुरी नसते. निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे. समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगत करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे त्याचप्रमाणे निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखी दुसरे कोणते राहिले. परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली. तिला सगुण निर्गुण दोन्ही कुठे गोड लागतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे. परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कुठे आहे हे दाखवा, तर त्याला असे उत्तर देऊन अडवता येईल की देव कुठे नाही ते दाखवा. पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच. फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण देव नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही. जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही. त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही आणि ऐकणाऱ्याला तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा करता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.
निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूप घेऊन येते. भगवंतास पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे. अंतेमती सागती असे एक वचन आहे. जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते. जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय. आपल्याला नडते कुठे ते पाहावे. विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे. असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पाहावे. इथून कोणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो, त्याप्रमाणे ही जगतरूप सावलीच आहे. तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर, त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते. आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते. आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते. कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल आणि सात्विक असेल त्याला ती मातुश्रीच दिसू लागेल. म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे. जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे. सद्गुरू सांगेल तसे वागावे. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्म मार्गावर आहे तो याच करता की कर्म करण्याने अभिमान येतो आणि त्याउलट गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायला सांगतात म्हणजे कर्म आहेच ना. वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या 3 पुड्या दिल्या आणि या 3 वेळा घे म्हणून सांगितले. त्यावर तो रोगी म्हणाला, तुम्ही काही खाऊ नका म्हणता आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता हे कसे? त्यावर वैद्याने सांगितले की पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत. त्याप्रमाणे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषय वासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरू होय. प्रपंच व परमार्थ यांचा 36चा आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. नामस्मरण करीत करीत प्रपंच करा हीच ती तडजोड. वेळीत जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, देवा चांगली बुद्धी दे. पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे, म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे. सत्तावान, श्रीमंत, वैभववान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, ते काही खरे बाळसे नाही. म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्माची
अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे. त्या मार्गाने पावले टाका. भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा, निश्चय दाखवा, तळमळ दाखवा. पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे. तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असून करीत नाही. बरे पटले नाही म्हणावे, तर का पटले नाही तेही सांगत नाही. याला काय करावे? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का? म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेला जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा. हेच माझे शेवटचे सांगणे आहे. नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया. नाम न सोडता इतर गोष्टी करू. लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान. मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान. हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जने. अचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान. सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मीपण. मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे. मारुती रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान. लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान. दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी. तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत. म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन. कोणाचेच न दुखवावे अंतःकरण व्यवहार करीत असावा जतन. व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून. अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळण. माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण. हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण. अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती. आपले कर्तेपण टाकावे म्हणजे शरण जाता येते. ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय. मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता. मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भाव चित्ती. माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे. विषय वासना सुटण्यास उपाय जाण आपण जावे रामास शरण. जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती. जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील निवारण. एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि मनी. अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण. आता जगात माझे नाही कोणी एका प्रभू रामा वाचुनी. निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी. जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण. जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हितकारी. म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली. गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले. गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजी. तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेविल त्यात मानावे हित. सर्व जगत ज्याने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा. कारण परमात्म्याला जाणे शरण याहून दुजा मार्ग न उरला जाण. धन्य तो व्यावहारिक जाण जेणे केले रामास स्वतःला अर्पण. रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. राम सत्तेविण न हले पान हे सर्व जाणती थोर लहान.